कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर भागात बुधवारी रात्री 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरासह शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. जमावानं पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या परस्परांविरोधात फिर्याद नोंदवून एकूण 63 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 16 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. झालेल्या दगडफेकीमध्ये काही नागरिक तसेच 2 पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लक्षणीय म्हणजे या गुन्ह्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक तसेच मनसेचे शहराध्यक्ष यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय किशोर पवार आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोठे हे करतायत. काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे 11:15 ते 12:15 याच्या दरम्यान 2 गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती. त्या गाडीवरून धक्का लागला, या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे. त्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे. तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत. त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे, दगडफेक, रायटिंग असे बरेचसे सेक्शन्स त्यात लागलेले आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये 7 आरोपी, एका गुन्ह्यामध्ये 9 आरोपी असे अरेस्ट 16 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे. दुपारी एकूण किती आरोपी आहेत? एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे 22 आरोपी आणि इतर आहेत, 22 नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये 21 आरोपी आणि त्यांच्यासोबत 15 ते 20 लोक असे आहेत. म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये 21-22 लोकांची नावं आहेत आणि इतर 10 ते 15 लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते. अशा पद्धतीची घटना आहे. याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत. आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकतो. पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत. हा, याच्यामध्ये 1 पोलीस कर्मचारी, 2 कर्मचारी जखमी आहेत. एक आहेत ते ॲडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत, म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे. परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. सर, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहता, म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे. नियमांच्या अनेक ठिकाणी पायमल्ली होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते, तर या अनुषंगाने आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत, अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत. तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात, या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे. धन्यवाद. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.